परब सर का विजय जो निश्चित हुआ है, क्या सेलिब्रेशन हो रहा है, क्या बताएंगे? पिछले 30 सालों से ये जो ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी है, इस पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के जो हमारे कैंडिडेट होते हैं वो चुनकर आ रहे हैं। इस बार भी एक हिस्टोरिक मार्जिन से वो चुनकर आएंगे। हमने पहले भी कहा था जो वोटिंग होगा उसमें से 70% वोट्स ये हम लेंगे और मुंबई के जो हाईली एजुकेटेड वोटर्स हैं उनके दिल में एक ही नाम है, उद्धव बाळासाहेब ठाकरे। ये हमारे लिए, हमारे पार्टी के लिए बहुत ही गर्व की बात है और खुशी की बात है। सर, मुंबई में तो शिवसेना ही दिख रही है उद्धव बाळासाहेब ठाकरे की, क्या बताएंगे? मुंबई में पहले भी, आज भी और कल भी एक ही पार्टी है, उसका नाम है शिवसेना और एक ही नाम है उसका नाम है ठाकरे। ठीक आहे सर, अनिल परब सरांचा विजय हा निश्चित झालेला आहे, गुलाब उधळला जाते, काय सांगाल आपण, काय चित्र आहे? मतमोजणी होण्याच्या पूर्वीच मी आपल्याला सांगितलं होतं की तब्बल जे काही मतदान होईल त्याच्यातली 70% मतं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही घेणार आणि अगदी तंतोतंत तसंच होताना दिसते। प्रत्येक 10 मधली 7 मतं ही आम्हाला पडत आहेत, 70% मतं आम्ही ही घेतोय आणि आजपर्यंत या मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारांनी जेवढी मतं घेतली नव्हती तेवढी मतं घेऊन अनिल परब साहेब हे विजयी होताना दिसत आहेत। आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे? शिक्षक मतदारसंघामध्ये 5 तुल्यबळ उमेदवार असल्या कारणानं 8 राऊंड झालेले आहेत। 8 राऊंडच्या अखेरीस 76 मतांनी आमचे उमेदवार जमू अभ्यंकर साहेब हे पुढे आहेत, पण हे प्रेफरन्शियल वोटिंग असल्या कारणानं प्रत्येक राऊंडमध्ये एलिमिनेशन होत राहतं आणि मग जो उमेदवार बाहेर पडतो त्याची दुसऱ्या पसंतीची, तिसऱ्या पसंतीची मतं ही कोणाला पडतात यावर हे सगळं गणित आधारित असतं। त्यामुळे लगेच काय होणार यावर मी बोलू इच्छित नाही। आपण थोडा वेळ थांबूया, तुर्तास आम्ही आघाडीवर आहोत, पण अजून 5-7 राऊंड बाकी आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर लोकसभेनंतर एकंदरीत चित्र होतं मुंबई ही आपली ठाकरेंच्या शिवसेनेचीच आहे आणि पुन्हा आपण दोन्ही याच्यामध्ये जर आघाडीवर आहेत, अनिल परबांचा विजय निश्चित झालेला आहे। नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला हे मुंबई शहर राहिलेलं आहे। मुंबईकरांच्या मनावर राज्य जर कोण करत असेल तर शिवसेना करते, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव करतं। हे परत एकदा आजच्या या विजयातनं सिद्ध होणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षित, ग्रॅज्युएट, पदवीधर जे मतदार आहेत त्यांच्या मनावर आज आमचा नेता राज्य करतो, हे आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे। सर, हिंदी